राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता तमाशा विठाबाई भवमांग नारायणगावकर यांच्या तमाशावर हल्ला झाल्यानंतर ज्येष्ठ तमाशा फडमालक पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपण नेमकं काय केलं याविषयी रघुवीर खेडकर काय म्हणालेत पाहूयात. भाऊ, आज तुमची जी कर्मभूमी आहे संगमनेर तालुका, त्याच्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यामध्ये आपल्या विठाबाई भवमांग नारायणगावकर ज्यांना राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले त्यांच्या तमाशावर हल्ला झाला. काय सांगाल? भ्याड हल्ला आहे तो. खरं तर माझ्या तालुक्यातही झालंय, याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. कारण संगमनेर आणि परिसर हा रघुवीर खेडकरांचा परिसर आहे तमाशाच्या बाबतीत, आणि तिथं हे असं घडावं ती खूप वाईट गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी हा हल्ला केला ती मुलं म्हणजे संस्कृतीतली नसावी असं मला वाटतं. कारण एक ते गरीब माणसं असतात तमासगीर, आणि हे उतरून गावातल्या लोकांना मारहाण करूच शकत नाही. कारण दुसऱ्याच्या गावात जायचं बोलण्याची डिरिंग नसते तर मारायची डिरिंग कशी करते. त्यांनी जे सांगितलंय पोलीस स्टेशनला तर आमच्या माणसाला या तमासगीराने मारलं, तर माझा याच्यावर मुळीच विश्वास नाही. कारण तमासगीर असं करूच शकत नाही, दुसऱ्याच्या गावात जाऊन कसं करते. तेव्हा मी या गोष्टीचा निषेध करतोय आणि सरकारने कडकपेक्षा कडक कारवाई त्यांच्यावर करावी अशी माझी सरकारला विनंती. ही घटना कळल्यानंतर तुम्हाला फोन आला, त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया झाली? खूप वाईट वाटलं. बरं, माझं बारीक गाडी नव्हती, नाही तर मी लगेच निघालो असतो, मी घटनास्थळी गेलो असतो. मी ताबडतोब विठाबाईंच्या तमाशाचे जे मालक आहेत मोहित नारायणगावकर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी डीवायएसपी वागचौरे साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी आमदार तांबे साहेबांशी संपर्क साधला, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. बाळासाहेबांना फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही. म्हणजे मी विविध ठिकाणी या गोष्टीचा ताबडतोब फोन करून बाळासाहेब थोरात तर विविध ठिकाणी मी फोन केले, परंतु माझा संपर्क त्यांच्याशी होऊ शकला नाही. पण वागचौरे साहेबांनी मात्र माझ्या फोनला ताबडतोब दाद दिली आणि पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट घ्यायला होती. भाऊ, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर अशी घटना घडली म्हणजे एक दुर्दैव आहे. परंतु तुम्ही याच्याकडे कसं बघता की आता तुमच्याकडे जबाबदारी आलेली आहे, कारण तमाशा कलावंत जे आहेत किंवा तमाशा फडमालक आहे तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघतात, तुमच्याकडून खूप त्यांना आशा आहे, त्यांना न्याय पाहिजे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी महाराष्ट्र शासनाला, पोलीस शासनाला खूप विनंती करतो की त्या कलावंतांना न्याय मिळाला. ते मगाशी मी पाहिलं त्या मुलीचा टी शर्ट पूर्ण फाटलेला, एका मुलीच्या हातावर काठीचे वार. नाही हो, महिलांवर नाही. ठीक आहे, तुम्ही त्या ड्रायव्हरचं समजा त्या ड्रायव्हरने तुम्हाला कट मारला असेल, त्या ड्रायव्हरला 2 झापे द्याव्यात, हे करावं. पण एवढा मोठा अन्याय नाही घडला पाहिजे महाराष्ट्रात.